महाभारतातील द्रौपदीला 5 पती होते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु ह्या 5 पती असण्यामागे काहीतरी कारण आहे, काहीतरी कथा आहे, ही आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. द्रौपदी ही पण एक अवतारी महिला होती. आधीच्या जन्माची खूप महत्त्वाकांक्षी महिला होती. यामुळे एक विचित्र परिस्थिती तिने स्वतःवर ओढून घेतली होती. आचार्य द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजाचा पराभव करून त्यांच्याकडून अर्ध राज्य जिंकून घेतलं व ते हस्तिनापूरच्या ताब्यात आले. त्यामुळे द्रोणाचा सूड उगवण्यासाठी द्रुपद राजाने शूर व पराक्रमी मुलगा होण्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या मुलाच्या हातून द्रोणाचार्याचा वध होणार होता. त्या यज्ञातून दृष्टद्युम्न नावाचा मुलगा व द्रौपदी नावाच्या कन्येचा जन्म झाला. तिचे खरे नाव कृष्णा होते व तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला पांचाली, याज्ञसेनी, सैरंध्री, कल्याणी असे देखील म्हटले जाते. दृष्टद्युम्नाने पांडवांच्या बाजूने महाभारताचे युद्ध लढले. द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या तपस्यामुळे तिला शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा द्रौपदींनी भगवान शिवांकडे असे वरदान मागितले की तिला पुढील जन्मी असा पती मिळावा ज्यात धार्मिक, सामर्थ्यवान, धनुर्धर्य, ध्येय, सुंदर असे किमान गुण असतील. द्रौपदीने अशा वराचा हट्ट धरला. वेगवेगळ्या प्रकारचे 5 गुण असलेला पती मला मिळावा असा हट्ट धरल्याने शंकराने तिला खूप समजून सांगितले, तू मागितलेले गुण एका मानवात मिळणे अशक्य गोष्ट आहे. 5 गुण 5 पांडवांमध्ये उपलब्ध होते. धर्मयुद्धासाठी केवळ युधिष्ठिर, त्याच्या सामर्थ्यासाठी शक्तिशाली भीम, ज्याने एकत्रित केलेल्या 1000 हत्तीपेक्षा जास्त शूर आणि रणांगणांच्या ज्ञानासाठी शूर अर्जुना, त्यांच्या प्रेमासाठी खूप सुंदर देखणा नकुल आणि सहदेव. द्रौपदी 5 पांडवांची राणी होती. ती सुंदर आणि उदार होती, पण द्रौपदीला एक धैर्यवान स्त्री म्हणून जास्त ओळखले जाते. ती एक अशी स्त्री होती जी अन्याय आणि अत्याचार सहन केल्यावर गप्प बसू शकली नाही. द्रौपदीबद्दल अशा अजून पण गोष्टी आहेत. द्रौपदी नाल्या म्हणजे पूर्वीच्या जन्मातील नळ व दमयंती याची मुलगी होती. द्रौपदीने 5 पांडवांची पत्नी होण्यापूर्वी अट ठेवली होती. द्रौपदीची अट अशी होती की ती कधीही आपले घर दुसऱ्या बाईबरोबर सामायिक करणार नाही व एका वेळेस फक्त एकालाच पती म्हणून स्वीकार करील. त्यानुसार श्रीकृष्णाने पण ती अट मान्य केली. 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऋतुस्नानानंतर दुसऱ्या पांडवाला पती म्हणून स्वीकारले. तिची ही अट पूर्ण करण्यासाठी बहुपत्नीत्व असूनही पांडव इतर बायका इंद्रप्रस्थात आणू शकले नाहीत. मात्र नंतर अर्जुन द्रौपदीच्या संमतीने आपली दुसरी पत्नी सुभद्राला घेऊन आला. श्रीकृष्णाच्या सल्ल्याने द्रौपदीने सुभद्राला तिच्या घरात स्थान दिले. द्रौपदीने जन्मलेल्या युधिष्ठिराच्या मुलाचे नाव प्रविंद्या ठेवले होते. भीमसेनला जन्मलेल्या द्रौपदीच्या मुलाचे नाव सुतसोमर होते. द्रौपदीने जन्मलेल्या अर्जुनाच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा होते. द्रौपदीने जन्मलेल्या नकुलाच्या मुलाचे नाव शतानिक होते आणि द्रौपदीने जन्मलेल्या सहदेवाचे मुलाचे नाव श्रुतसेन होते. तर अशी होती कथा. तुम्हाला जर असेच धार्मिक व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.